चिकूटून टीव्ही. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि झाडांचे पाने गळू लागले. शेतकऱ्याची धान्य कापणीला आली होती. त्यामुळे सर्वांची लगबग वाढली होती. सर्व पक्षी आपले घरटे बांधण्यासाठी गुंतलेले होते. उन्हाळा संपल्यानंतर पावसाला सुरुवात होणार म्हणून एक मुंगी आपला निवारा शोधत होती. शोधता शोधता तिला खूप उंचावर एक निवारा दिसला. ती त्या दिशेने चालू लागली आणि काही वेळाने ती तिथे पोहोचली. पावसाळ्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय मुंगीला तिथे राहायचे होते आणि तिला आपल्या पिल्लांनाही जन्म द्यायचा होता. मला पावसाच्या दिवसामध्ये सुखाने राहता यावे यासाठी आतापासूनच त्याची तजवीज करावी लागेल असे म्हणून मुंगी कामाला लागली. तिने आपल्या निवाऱ्याची डागडुगी केली व निवारा सुव्यवस्थित केला. आता मुंगी विचार करू लागली की मला पावसाळ्यात अन्न मिळणार नाही, त्यासाठी मला आतापासूनच अन्न गोळा करावे लागेल. असे म्हणून मुंगीने आपली नजर चौफेर फिरवली तर तिला अन्नाचे शेत दूरवर दिसत होते. तिथूनच मुंगीला आपल्यासाठी अन्न आणावे लागणार होते. म्हणून मुंगी अन्न आणण्यासाठी निघाली. मुंगी एका शेतात आली आणि तिने गव्हाचे दाणे गोळा केले आणि एक दाणा धरून ती आपल्या निवाऱ्याकडे निघाली. काही अंतर गेल्यानंतर तिला एक नागतोडा भेटला. तो आपल्या आनंदात मग्न होता. मुंगीला पाहून नागतोडा म्हणाला, मुंगी बाई, काय काय करता काय आणि एवढे ओझे कुठे नेतेस? माझ्यासारखे नाच गा आणि मजा कर. नागतोड्या दादा, तुला अजूनपर्यंत आपल्या जीवनाची जाणीव झालेली दिसत नाही. मी पावसाळ्यासाठी धान्य गोळा करते आहे. मुंगी बाई, पावसाळा यायला आणखी खूप वेळ आहे, त्यामुळे भविष्याची चिंता कशाला करायची, नाही का बरं? तसे नसते रे दादा. जीवनाचे पुढील दिवस सुखाने घालविण्यासाठी आतापासूनच मेहनत करावी लागते. ते असू दे, तुला नाही कळणार. वेळ आली की कळेल सर्व तुला. असे म्हणून मुंगी पुढे निघाली आणि आपल्या निवाऱ्याजवळ आली. मुंगीचा निवारा उंच होता. तिथे जाण्यासाठी एक भिंत पार करून जावे लागत होते. मुंगी सर्व सक्तीने भिंतीवर दाणा घेऊन चढू लागली, परंतु तिची सक्ती अपुरी पडू लागली व ती खाली पडली. मुंगीने आणखी प्रयत्न केला. ती आणखी जोमाने चढू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर मुंगी आणखी खाली कोसळली व रडू लागली. तेवढ्यात तिथे एक भुंगा आला आणि मुंगीला म्हणाला, कशाला इतके कष्ट करतेस मुंगी? भिंत चढून जाणे तुला शक्य तरी आहे का? तू केवढी, दाना केवढा, भिंत केवढी याचा विचार करता तुझे सारे प्रयत्न व्यर्थ आहेत. भुंगा दादा, एखाद्याच्या आकारावरून कधीच त्याला ठरवू नये. मला माझे भविष्य जर चांगले करायचे असेल तर मला मेहनत ही घ्यावीच लागेल. ठीक आहे, बघ तुला काय करायचे तर. मला वाटते तू तुझी शक्ती व्यर्थ घालवत आहेस. असे म्हणून भुंगा उडून गेला. मुंगीने स्वतःला सावरले आणि आणखी जोमाने कामाला लागली. ती सर्व शक्ती एकवटून भिंत चढायला लागली. चढता चढता मुंगी अर्धी भिंत चढाली, परंतु तसेच तिचा तोल गेला आणि मुंगी खाली पडली. ती खूप थकली होती आणि खचलीही होती. तिला काय करावे सुचेनासे झाले होते. एवढ्यात तिथून एक फुलपाखरू उडत उडत मुंगी जवळ आला. मुंगीला हताश आणि निराश बघून म्हणाला, काय मुंगी बाई, काय झाले? कशाला नाराज आहेस? आई सांगू फुलपाखरा,
माझे घर ह्या भिंतीच्या पलीकडे आहे आणि मला ही भिंत ओलांडून दाना पलीकडे न्यायचा आहे. मी खूप प्रयत्न केले पण सारे प्रयत्न व्यर्थ गेले. मी आता भिंत चढू शकत नाही आहे. मुंगीबाई, असे निराश होऊ नकोस. जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत ही घ्यावीच लागेल. एक दोन प्रयत्नात यश आले नाही म्हणून ते प्रयत्न सोडून द्यायचे नसते, तर आणखी जोमाने प्रयत्न करायचे असते. मी प्रयत्न करून खूप थकली आणि खचली पण आहे. थोडा आराम कर आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न कर. तू नक्कीच यशस्वी होशील. यशस्वी होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. असे म्हणून फुलपाखरू उडून गेला. फुलपाखराचे शब्द ऐकून मुंगीला नवी प्रेरणा मिळाली. तिने ठरवले, जर मला पावसाळ्यात सुखाने राहायची असेल तर मला मेहनत ही घ्यावीच लागेल. मला कितीही त्रास झाला तरी मी मागे हटणार नाही. असे म्हणून मुंगी नव्या उमेदीने भिंत चढायला लागली. कधी तिचा तोल जाऊ लागला, परंतु तिने लगेच स्वतःला सावरले आणि आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून पुढे पुढे जाऊ लागली. आणि काही वेळाने मुंगीने ती भिंत सर केली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. खरच मुंगीचा संघर्ष वाख्याने जोगा होता. मुंगीने हेच आपल्याला शिकवले की प्रयत्नाची पराकाष्ठा केले की यश नक्कीच मिळते. त्यासाठी सातत्य आणि संघर्षाची गरज असते. मंडळी, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद.